नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलांनो, आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक इयत्ता 3 मधील युनिट 5 मेरी हॅड अ लिटल लॅम्ब यावर आधारित एक गोष्ट पाहणार आहोत. मुलांना तुम्हाला माहितीये का, आजच्या गोष्टीमध्ये मेरी नावाची मुलगी शाळेत जात असताना तिचे एक छोटंसं कोकरू तिच्या मागे लागलंय शाळेत येण्यासाठी. कोकरू शाळेत जाईल का मेरी सोबत? चला तर बघूया आजच्या सेशन मध्ये मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या मजेदार गोष्टीतून. मेरी हॅड अ लिटल लॅम्ब म्हणजे काय, तर मेरीकडे एक लहान कोकरू होते. मेरी वॉज अ काइंड अँड लव्हिंग लिटल गर्ल. मेरी एक दयाळू आणि प्रेमळ लहान मुलगी होती. शी हॅड अ स्मॉल व्हाईट लॅम्ब दॅट फॉलोड हर एव्हरीवेअर. आणि तिच्याकडे एक लहान पांढरे कोकरू म्हणजेच बकरीचे पिल्लू होते, जे पिल्लू ती जिथे जाईल तिथे तिच्या मागे मागे जायचे. मेरी ऑलवेज स्पोक जेंटली टू द लॅम्ब अँड टूक गुड केअर ऑफ इट. मेरी नेहमी त्या कोकरूशी हळुवारपणे बोलायची आणि त्याची छान काळजी घ्यायची. बिकॉज ऑफ हर लव्ह अँड काइंडनेस द लॅम्ब ट्रस्टेड हर अँड नेव्हर वॉन्टेड टू लिव्ह हर साइड. आणि तिच्या प्रेमळ आणि दयाळूपणामुळे कोकरूचा तिच्यावर विश्वास होता आणि त्याला तिला सोडून कुठेच जायचे नव्हते. वन डे मेरी वेंट टू स्कूल. आणि एके दिवशी मेरी शाळेत गेली. द लिटल लॅम्ब क्वाइटली फॉलोड हर देअर. ते लहान कोकरू शांतपणे तिच्या मागे तिथे गेले. इट वॉज नॉट अलाउड टू ब्रिंग ॲनिमल्स टू स्कूल बट द लॅम्ब डिडंट नो द रूल्स. शाळेत प्राणी घेऊन जाण्याची परवानगी नव्हती, पण कोकरूला नियम माहीतच नव्हते. वेन द चिल्ड्रन सॉ द लॅम्ब इन द क्लासरूम दे वर सरप्राइज्ड अँड हॅपी. आणि जेव्हा मुलांनी कोकरूला वर्गात पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंद सुद्धा झाला. The children were delighted to see the soft white lamb and they laughed and played with it. मुलांना पांढऱ्या मऊ मऊ कोकरूला पाहून खूप आनंद झाला आणि ते त्या कोकरूसोबत हसले, खेळले. The teacher asked why the lamb loved Mary so much. आणि बाईंनी विचारले की कोकरूचे मेरीवर इतके प्रेम का होते? The children were eager to hear the answer. याचे उत्तर ऐकण्यास मुले खूप उत्सुक होती. The teacher smiled and said, "The lamb loves Mary because Mary loves the lamb." बाई हसल्या आणि म्हणाल्या, कोकरू मेरीवर प्रेम करते कारण मेरी कोकरूवर प्रेम करते. Moral: When we show love, we receive love in return. आपण प्रेम दिले तर प्रेमच परत मिळते. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? तर मुलांनो, आता बघूया या गोष्टीमधील काही अवघड शब्द. पहिला आहे काइंड. काइंड म्हणजे दयाळू. पुढचा आहे लॅम्ब. कोकरू म्हणजे बकरीचे पिल्लू. पुढचा आहे ट्रस्ट म्हणजे विश्वास. त्यापुढे आहे स्कूल म्हणजे शाळा. पुढे आहे क्वाइट म्हणजे शांत. पुढे आहे अलाव म्हणजे परवानगी. पुढे आहे अंडरस्टँड म्हणजे समज. क्लासरूम म्हणजे वर्ग. सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे. क्युरियस म्हणजे उत्सुक. तर मुलांनो, छान होती ना ही गोष्ट? आवडली ना तुम्हाला? आता वेळ आहे या गोष्टीवर आधारित ऍक्टिव्हिटी सोडवण्याची. चला तर मग कमेंट सेक्शन मध्ये याची उत्तरं आम्हाला लिहून पाठवा. आता बघूया आपण ऍक्टिव्हिटी नंबर 1, जी आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट इज मेरी वॉज अ डॅश लिटल गर्ल अँड द राईट आन्सर इज काइंड. नेक्स्ट, मेरी हॅड अ स्मॉल डॅश अँड द राईट आन्सर इज लॅम्ब. नेक्स्ट, द लॅम्ब फॉलोड मेरी टू डॅश and the right answer is school. Next, Mary showed dash to her lamb and that is love. And last one, the lamb was soft and dash. The right answer is white. आता यापुढे आहे दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे मॅच द फॉलोइंग. कॉलम ए मध्ये आहे पहिला शब्द मेरी आणि याचं योग्य उत्तर आहे लव्ह द लॅम्ब. दुसरं आहे लॅम्ब आणि याचं उत्तर आहे फॉलोड मेरी. तिसरं आहे स्कूल आणि याचं उत्तर आहे चिल्ड्रन वर हॅपी. आणि टीचर आणि याचं योग्य उत्तर आहे आस्क्ड अ क्वेश्चन. तर मुलांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब ही गोष्ट बघितली आणि त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. आजचं सेशन हे वर्षातील शेवटचं सेशन होतं. तुम्ही आजपर्यंत केलेल्या सहकार्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. भेटूया पुढच्या वर्षी आणखीन गोष्टीसह. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.